मिरजेत पहिल्या पावसातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दुरावस्था। पाणी साचून तलावाचे स्वरूप आले। कोट्यवधीचा निधी पाण्यात वाहून गेला। आयुक्तांच्या कार्यालयात निदर्शनं करण्याचा इशारा अशोक कांबळे यांनी दिलाय। मिरजेत एकमेव असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दुरावस्था झाली असून जागोजागी पावसाचे पाणी साचून तलावाचं स्वरूप आलंय। पहिल्या पावसामध्येच उद्यानाची दुरावस्था झाल्यानं कोट्यवधींचा निधी गेला कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे। उद्यान सुशोभीकरणासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला होता। याचे उद्घाटनही जोरात करण्यात आले, पण या उद्यानामध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा करण्यात आली नसल्यानं जागोजागी पावसाचं पाणी साचून पाण्याची डबकी तयार झाली आहेत। लहान मुलांची ट्रेन बंद पडून भंगार अवस्था झाली आहे। नागरिकांना बसण्यासाठी मंजूर झालेले बाकडे अद्याप बसवण्यात आलेले नाहीत। उद्यानामधील प्रथमदर्शी भाग सोडला तर मागील बाजूची दुरावस्था झाली आहे। उद्यानमध्ये निसर्ग सान्निध्य आणि आरोग्यासाठी येणारे नागरिकांना आता साचलेल्या पाण्यातून साथीचे आजार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। लाखो रुपये खर्च करून उद्यानामध्ये करण्यात आलेला वॉकिंग ट्रॅक पावसाने धुवून गेला आहे। ठेका मॅनेज करून ठेकेदारांची घरे भरण्याचे काम झालेत, असा आरोप आरपीय गटाचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी केला आहे। उद्यानाची उर्वरित कामे तात्काळ झाली नाही तर आयुक्त यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये गेले 3-3.5 वर्ष झाले या उद्यान आणि पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यासंदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य शासन आणि काय मंत्रिमंडळातून स्थानिक विकास निधी या ठिकाणी वर्क ऑर्डर मिळून जवळजवळ 2 वर्ष पूर्ण होत आहेत, परंतु आजही दुरवस्था हा उद्यानाचा आहे। जर ह्या वादळी पावसामुळे गेले 2 ते 3 दिवस झालं या मिरज शहरामध्ये जोरात पाऊस चालू आहे। या पावसामुळे गटरीसारखा या उद्यानाची अवस्था झालेली, कारण अत्यंत प्रामाणिक पद्धतीनं काम व्हावं म्हणून आमचे सातत्यानं प्रयत्न या ठिकाणी चालू असतोय, परंतु हा कॉन्ट्रॅक्टदार आणि जे काही ठेकेदार असतील ज्यांना टेंडर ज्यांनी मॅनेज करून दिले असतील त्यांना ही चितावणी आहे। जर ह्या 4 दिवसामध्ये उर्वरित कामं या उद्यानाचं झाली तर ठीक आहे, अथवा आम्ही माननीय सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त केबिनमध्ये जाऊन आम्ही निदर्शन करू। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटकडून हे आव्हान आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।